अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं. दुर्योधन म्हणाला, आणि म्हणूनच भीष्माचार्यांनी रक्षण केलेलं आमचं सैन्य हे अमर्याद असून भीमानी रक्षण केलेलं पांडवांचं सैन्य मात्र मर्यादित आहे. पुढे दुर्योधन म्हणाला, वरी क्षत्रियां माझी श्रेष्ठ, जो जगजेठी जगी मुख सुभाट, तया दळवईपणाचा पाठ भीष्मासी पै. पुढे दुर्योधन म्हणाला, आणखी मुख्य म्हणजे सर्व क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ, जगात नावाजलेले असे भीष्माचार्य यांना सर्व सैन्याच्या सेनापती पदाचे अधिकार दिले आहेत. यांच्या सामर्थ्याने बांधलेलं सैन्य एखाद्या किल्ल्याप्रमाणे पसरलं आहे. त्याच्यापुढे त्रैलोक्याचाही पाड लागणे अशक्य आहे. आता येणेसी कवण भिडे, हे पांडव सैन्य कीर थोकटे, वरचिलेनी पाडे दिसत असे. तो म्हणतो, आधीच समुद्र विशाल, त्याला वडवानलाचे सहाय्य किंवा प्रलयकालाचा अग्नी आणि प्रलयकालचा वायू या दोघांचा ज्याप्रमाणे मेळ व्हावा त्याप्रमाणे हे गंगासुत भीष्म आहेत. आता अशा सैन्याशी युद्ध चातुर्यहीन असलेला आडदांड भीम सेनापती असलेलं अपुर पांडव सैन्य कसं काय टिकाव धरणार. वरी भीमसेनो बेथू, तो जाहाला असे सेना नथू, ऐसे बोलून या मातू सांडिली तेणे. असं थोडंसं हिणवल्यासारखं बोलून दुर्योधनाने ती गोष्ट तिथेच सोडून दिली.